जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। कोणता मुद्दा शिल्लक राहिला नाही ज्या नौटंक्या त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत केल्या होत्या, आता लोकांना त्यांचे खरे चित्र पाहायला मिळत आहे। लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत। या उपोषणाच्या आडून त्यांना काही सिद्ध करायचं आहे, तो वेगळा संशोधनाचा विषय असल्याचे नामदार विखे पाटील, खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता म्हणाले। पाहूया। मला वाटतं कुठला मुद्दा शिल्लक राहिला नाही आणि आता लोक ज्या नौटंक्या त्यांनी लोकसभेत निवडणुकीत केल्या होत्या त्याचं आता लोकांना त्यांचं खरं चित्र पाहायला मिळतंय। म्हणजे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहे। ठीक आहे, आता रस्ते कामात दोनदा टेंडर झाले, तिसऱ्यांदा परत सुरू झालं आहे, परंतु हे उपोषण करण्यापाठीमागची जी काही भूमिका होती किंवा जर त्याबद्दल मी बोलेल त्याच्यामध्ये त्या उपोषणाच्या आडून त्यांना काय साध्य करायचं होतं ते आणखीन एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे। ते संसदेत पण प्रश्न उपस्थित करू शकत होते, ते जिल्हाधिकारी समोर बसत आहेत खासदार। म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते काही करतील, मुद्दा शिल्लक नाही ना। ज्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालं, दुर्दैवानं हा जो काही संविधान घटना बदलण्याच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल झाली आणि जो काही लोकांना जे स्वप्नरंजन करण्यात आलं होतं मतदारांच्या समोर, ते आता लोकांचे स्वप्नभंग झालेलं आहे। मला वाटतं कुठेतरी आपल्या स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही लोक धडपड करतायत, त्यातला प्रकार आहे। काम कधी सुरू होईल? नाही, आता काम सुरू गर्ग म्हणून उत्तराखंडच्या काही एजन्सीला काम दिलं आहे, शेवटी ती नॅशनल हायवे अथॉरिटी आहे। दोनदा टेंडर झाले, दोनदा ते रद्द झाले, तिसऱ्यांदा आता मी स्वतः माननीय गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करतो। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कोणी करत असेल हॅम पद्धतीने पुढे या। हॅमचं धोरण आहे, हायब्रिड इम्युनिटी जो सरकारचं धोरण आहे, त्या संदर्भामध्ये आपण आता शेवटी मला गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की ओपन टेंडरिंग असल्यामुळे ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन करतो, पण मागच्या दोन दिवसापूर्वी माझी मुंबईत बैठक झाली। नॅशनल हायवेचे अधिकारी होते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे होते, ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं होतं आणि ते आम्हाला ॲश्युअर केलं की लवकरात लवकर आम्ही आता हे सगळं जिथं पूर्वी रस्ते खराब झालेले आहेत, जिथं खोदून ठेवलेले आहेत, पहिला तो टप्पा आता मी पूर्ण करतो आणि युद्ध पातळीवर पूर्ण करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।